शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे सर आपल्यासोबत आहे। जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी कशी सुरू झालेली आहे? तुम्ही महाविकास आघाडीसोबत लढणार की एकटेलाटी तयारी करताय? आगामी येणाऱ्या पूर्ण स्थानिक स्वराज्याचे जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये मी म्हणजे स्वतः पूर्णपणे आम्ही काँग्रेससोबत युती न करताना आम्ही लढण्याची पूर्ण तयारी केली आहे। स्वबळावर लढणार आहे? स्वबळावर लढण्याची पूर्ण आमचे जेवढे कार्यकर्ता आहे, जे इच्छाधारी कॅन्डिडेट आहेत, त्यांनी पण स्वतः आत्मविश्वास दाखवला आहे। त्याचं कारण सांगितलं होतं त्यांनी की साहेब असं असं घडलं पण आता असं घडू द्या नाही, म्हणून आम्ही स्वतः स्वयं उमेदवार तयारी करून सुरू झाली आहे। का तुमची काँग्रेसवर नाराजी आहे नागपूर ग्रामीणमध्ये? नागपूर ग्रामीणमध्ये बघितलं की तुम्ही विधानसभेमध्ये कसं घडलं, काय घडलं, प्रत्येक जागेवर आम्हाला एक सीट मिळाली होती, तिथं बी त्यांनी पूर्ण एक अपक्ष उमेदवार उभा केला आणि त्याचे पडसाद त्यांनाच मिळाले आहे। विश्वासघात 100% केला त्यांनी, त्यांचे पडसाद त्यांनाच मिळाले आहे। आता कशी काय मुद्दे घेऊन तयारी करतायत तुम्ही? सगळ्या जागांवर उमेदवार तयार ठेवले? आमच्या पूर्ण स्वयंभू तयार झालेल्या पूर्ण कॅन्डिडेट येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही हे सांगणार आहोत की आमच्या उद्धव साहेबांनी आजपर्यंत जे केलं ते कोणत्याच सरकारने केलं नाही। 2019मध्ये जे उद्धव साहेब होते त्यांनी पहिल्याच याच्यामध्ये कर्जमाफी करून दाखवली, पहिल्या याच्यामध्येच कर्जमाफी करून झाली। लोकांना कसं जगणं, लोकांना कसं तंत्रज्ञान शिकून असा उपयोग करून त्यांनी स्वतः सगळं करोना काळामध्ये काय करून दाखवलं काय नाही हे सगळं आपण जनतेने पाहायला आलं। महाराष्ट्राच्या स्वबळ लढण्यासाठी उमेदवार आहे का ठाकरे गटाकडे नागपूर ग्रामीणमध्ये? मी स्वतः इतकं फिरून राहिलो आहे की मी पूर्ण उमेदवारीची तयारी केली आहे। हा 100%। राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घेणार की फक्त स्वबळावर, म्हणजे फक्त ठाकरे गट लढणार? नाही, राष्ट्रवादी आणि बाकीचे बी आमचे जे आहे काँग्रेस सोडून त्यांच्यासोबत आमची चर्चा चालू आहे आणि आम्ही ते नक्की करणार आहोत। नक्कीच ठाकरे गटाचा राग नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसवर दिसून येतो आहे। काँग्रेस बघून आम्ही महाविकास आघाडी करू असं उत्तम कापसे जिल्हा प्रमुख म्हणतात। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।